श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीची उतरत चाललेली 7.5 मकर राशीच्या व्यक्तींना काय फळ देणार आहे. तसेच शनी महाराजांचा प्रकोप मकर राशीवर कधी संपणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. आपले मित्रमंडळी, नातेवाईक जे मकर राशीच्या व्यक्ती असतील अशा व्यक्तींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, मकर राशी राशी चक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. आणि मकर राशी अत्यंत प्रेमळ आणि विश्वासू अशी रास आहे. मकर राशीच्या व्यक्ती ह्या राजकीय, सामाजिक, व्यक्तिगत आयुष्यात प्रकाश झोतात येत असतात. त्यांना सामाजिक कार्याचीही आवड असते. तर बघूया मित्रांनो की मकर राशीच्या व्यक्तींना सध्या खूप दिवसापासून 7.5 चालू आहे आणि 7.5चा त्रास त्या व्यक्तींना होत आहे. तसेच बघा मित्रांनो की उतरती 7.5 आता मकर राशीची 7.5 कमी होत चाललेली आहे आणि मकर राशीची 7.5 कमी होत असताना म्हणजे उतरत असताना मकर राशीच्या व्यक्तींना ती काय फळ देऊन जाणार किंवा ती कधी उतरणार त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि तसेच व्हिडिओच्या शेवटी आपण काही उपाय देखील सांगणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो बघा की वेळ आणि परिस्थिती माणसाची कधीही बदलत असते. त्यामुळे कोणत्याही माणसाला दुखवू नका. कोणत्याही माणसाला त्याच्या वेळेवर त्याच्या मदत करा आणि त्याच्या परिस्थितीला त्याला साथ द्या. कारण वेळ आणि परिस्थिती ही माणसाची कधीही बदलू शकते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही माणसाला किंवा आपल्यावर जर आपल्या व्यक्तीवर, आपल्या जवळच्या व्यक्तीवर जर एखादी परिस्थिती उद्भवली असेल तर त्याला मदत नक्कीच करा. कारण की त्याचीही वेळ बदलेल, आपलीही वेळ बदलेल. त्यामुळे एकमेकांना मदत नक्की करत जा. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो की मकर राशीची 7.5 ही 30 मार्च 2025 रोजी संपणार आहे. म्हणजेच आत्ताचा काळ जो आहे, आता सप्टेंबर महिना चालू आहे, ऑक्टोबर महिना चालू होणार आहे. म्हणजे 5-6 महिन्यातच मकर राशीची 7.5 ही संपणार आहे आणि त्यानंतर मकर राशीच्या व्यक्तींना फार चांगले फळ मिळणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की आता सध्या शनी महाराज हे वक्री चाल चालत आहे आणि त्याचबरोबर 14 नोव्हेंबर नंतर शनी महाराज हे वक्री चाल सोडून सरळ मार्गी होणार आहेत. म्हणजे काय, सरळ चाल चालणार आहे आणि त्याचा परिणाम हा मकर राशीच्या व्यक्तींना नक्की होणार आहे. म्हणजे काय की मकर राशीच्या व्यक्तींना डबल आनंदाचे दिवस आता चालू होणार आहे. 14 नोव्हेंबर नंतर शनी महाराज तर वक्री होणारच आहे आणि वक्री आहेत आणि 14 नोव्हेंबर ते मार्गी होणार आहेत. आणि शनी महाराज मार्गी झाल्यानंतर मकर राशीच्या व्यक्तींचा जो जीवन प्रवास आहे तो अतिशय आनंदात स्वरूपात जाणार आहे. त्यांची सर्व अडलेली कामे हे मार्गी लागणार आहेत. त्याचप्रमाणे तुमची 7.5 सुद्धा 30 मार्च 2025 नंतर संपणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मकर राशीच्या व्यक्तींनी नेहमी सकारात्मक विचार करावा. तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर तुमचे कुठलेही काम तुम्हाला अडचणीत येणार नाही. तुम्हाला कुठल्याही कामात अडचण न येता ते काम नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर बघा की उतरत चाललेली जी 7.5 आहे ती तुम्हाला अतिशय चांगले फळ देणार आहे. 14 नोव्हेंबर ते 30 मार्च हा जो 5-6 महिन्याचा जो काळ आहे तो तुम्हाला कळणारही नाही की काळ एवढ्या आनंदात गेला, एवढ्या सुखात गेला किंवा एवढ्या सुकर वातावरणात तो तुमचा पार पडणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की ज्या व्यक्तींच्या परिवारामध्ये काही तणाव असतील, काही कटुता निर्माण झाली असेल, ती कटुता सुद्धा येणाऱ्या 14 नोव्हेंबर नंतर तुमची संपणार आहे. म्हणजेच काय, तुमचा परिवारात देखील आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. तुमच्या परिवारातील दुरावलेली जी माणसं आहेत, ती उतरत चाललेल्या 7.5 मध्ये तुम्हाला नक्कीच एकत्र भेटणार आहे. तुमचे जे संबंध तणावाचे होते, ते आता निवळणार आहे आणि तुम्हाला सुखाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होणार आहे. त्यानंतर बघा की 14 नोव्हेंबर नंतर 14 नोव्हेंबर नंतर आणि 30 मार्च 2025 नंतर जेव्हा 7.5 तुमची उतरत जाईल त्यावेळेस तुमच्या जीवनात अनेक बदल होणार आहे. ज्या मकर राशीच्या व्यक्तींना व्यवसायात तोटा होत होता, ज्यांची आर्थिक उलाढाल मंदावलेली होती, अशा व्यक्तींची, मकर राशीच्या व्यक्तींची
14 नोव्हेंबर नंतर तसेच 30 मार्च 2025 साडेसाती उतरल्यानंतर व्यवसायात भरभराट होणार आहे. ज्या व्यक्तींचा व्यवसायात नफा मिळत नव्हता त्या व्यक्तींना नफा मिळणार आहे. तसे तुमची आर्थिक आवक सुद्धा येणाऱ्या 30 मार्च नंतर वाढणार आहे. ज्यावेळेस शनी महाराज आपली साडेसाती उतरत असतात तेव्हा ज्या व्यक्तीला साडेसाती असते अशा व्यक्तींना ते भरपूर फळ देत असतात. म्हणजे साडेसाती संपल्यानंतर शनी महाराज तुम्हाला अनेक फळ देऊन जातील. त्याचप्रमाणे बघा की मकर राशीच्या व्यक्तींना साडेसाती उतरत असताना ज्या व्यक्तींना नवीन वाहन खरेदी करायचे होते, नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची होती किंवा नवीन बिझनेस टाकायचा होता, अशा व्यक्तींचा बिझनेस सुद्धा येणाऱ्या काळात होणार आहे. त्याचप्रमाणे बघा की मकर राशीची साडेसाती जेव्हा उतरत चालली आहे, अशा व्यक्ती उतरत चालू असल्यावर ज्या व्यक्तींना नोकरी नसेल अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता निर्माण होणार आहे. 30 मार्च 2025 नंतर प्रयत्न केले, कष्ट केले तर तुम्हाला नक्कीच नोकरी मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा की मकर राशीच्या व्यक्ती ज्या सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील होत्या, त्या व्यक्तींना सरकारी नोकरी सुद्धा प्राप्त होणार आहे. फक्त थोडेसे कष्ट आणि प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. त्यानंतर बघा मित्रांनो की साडेसाती जेव्हा उतरत असते त्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या सुख सुविधा आणि आनंदाचे वातावरण तुम्हाला मिळत असते. तुमच्या परिवारात आनंदाचे वातावरण होत असते आणि तुमच्या जोडीदाराशी जर तुमचे काही संबंध तणावाचे असतील ते सुद्धा तुम्ही तणाव तुमचा दूर होऊन तुमच्या परिवारात चांगला आनंद निर्माण होत असतो. किंवा ज्या मकर राशीच्या व्यक्ती आजारी असतील त्यांचा सुद्धा आजारपण येणाऱ्या साडेसाती जेव्हा उतरत चाललेली असते किंवा साडेसाती संपल्यानंतर त्यांचं आजारपण हे एकदम बरं होणार आहे किंवा हळूहळू ते उतरणार आहे. त्याचप्रमाणे बघा की ज्या व्यक्तींना प्रवास करायचा असतो, धार्मिक कार्याचा प्रवास असतो, तो त्यांचा सुखकर येणाऱ्या काळात होणार आहे. त्याचप्रमाणे बघा की ज्यांना संतती प्राप्त होत नव्हती अशा मकर राशीच्या व्यक्तींना संतती सुख येणाऱ्या काळात नक्कीच मिळणार आहे. म्हणजेच काय की महिला वर्गासाठी आनंदाची बातमी म्हणजे जेव्हा तुमची साडेसाती उतरत जाईल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या परिवारात नवीन पाहुणा येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे. म्हणजेच काय की तुम्हाला संतती सुखाची सुद्धा प्राप्ती येणाऱ्या जेव्हा शनी महाराजांची साडेसाती उतरत जाईल त्यावेळेस तुम्हाला संततीची प्राप्ती सुद्धा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा की तुमची आर्थिक जी चणचण होती ती सुद्धा येणाऱ्या काळात संपणार आहे. म्हणजेच काय की तुमची आर्थिक उलाढाल वाढणार आहे. पैशाची जी चंचल होती ती दूर होणार आहे. त्याचवेळी बघा नोकरीमध्ये तुमचे काही तुम्हाला तणाव निर्माण झाला असेल किंवा तणाव निर्माण होत असेल तर तुम्हाला नोकरीत सुद्धा ती समस्या सुटणार आहे. तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहतील. तुमचे वरिष्ठ सुद्धा तुमच्यावर खुश राहतील आणि त्याचप्रमाणे तुमचा नोकरीमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण येणाऱ्या साडेसातीच्या उतरत्या काळात तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच काय 30 मार्च 2025 नंतर जेव्हा साडेसाती उतरत जाईल किंवा 14 नोव्हेंबर नंतर जेव्हा साडेसातीचा प्रभाव हा हळूहळू कमी होत जाईल, त्यावेळेस मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सुख, शांती आणि आनंदाचं वातावरण नक्कीच येणार आहे. त्यामुळे मित्रांनो आता जरी तुम्हाला अडचणी असतील किंवा काही जणांना थोडंसं दुःख असेल, यातना असतील, आरोग्याच्या बाबतीत समस्या असतील, तर त्या तुमच्या नक्कीच दूर होणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक विचार नक्की करावा. कुठलेही दुःख असेल तर ते फार काळ टिकत नाही. दुःखानंतर सुख येतच असते. जर तुम्हाला अपयश येत असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा, अपयशानंतर यश नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे प्रयत्न, कष्ट चालू ठेवा. कुठल्याही अपयशाला खचून न जाता त्याला तोंड नक्की द्या. मित्रांनो आता तुम्हाला सांगितलं की साडेसाती उतरत चाललेली आहे आणि साडेसाती कधी संपणार आहे. त्याचबरोबर आपण काही आता उपाय सुद्धा बघणार आहे, की ते आत्ताच्या काळात तुम्हाला उपयोगी येतील किंवा साडेसाती उतरल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमची सुख शांती वाढवण्यासाठी ते उपयोगी येतील. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही साडेसाती चालू असताना किंवा साडेसाती संपल्यावर सुद्धा हनुमान चालीसाचे वाचन करू शकता. तुम्ही दररोज हनुमान चालीसाचे वाचन केले तरी चालेल किंवा दर शनिवारी तुम्ही हनुमानाच्या मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे वाचन केले तरी चालेल. त्याचवेळी बघा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम मंत्र तुम्ही दररोज म्हणू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामचं पठण तुम्ही मंत्राचं पठण करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांना तेल आणि काळे तीळ सुद्धा वाहू शकता. हे असे केल्याने
आणि त्याचबरोबर हे उपाय करता करता तुम्ही कष्ट आणि प्रयत्नाची जोड ह्या उपायांना दिली तर तुमचं नक्कीच आयुष्य हे सुखकर समाधानाचं होईल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.